नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चुलवड काकर पाटी रस्त्याची ऐशी की तैसी, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना बिरसा फायटर्सचे निवेदन। दडगाव तालुक्यातील चुलवड ते काकरपाटी अंदाजे 6 किलोमीटर रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा। रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, शहाद्याचे जगदीश डुडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले की दडगाव तालुक्यातील चुलवड ते काकरपाटी अंदाजे 6 किलोमीटरच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले। 1 वर्षातच रस्ता पूर्णपणे उखडलाय, त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झालाय। रस्त्यावर वाहनाची मोठी वर्दळ असते। रस्ता खड्डेमय असल्याने रस्त्यावरून प्रवासी प्रवास करण्यास टाळाटाळ करतात। रस्त्याचे 12 वाजले, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी रस्त्याची भयानक अवस्था आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झालाय। रस्त्यावर खोल खड्डे झाले। या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर, आजारी नागरिकांना प्रवास नकोसा झालाय। प्रवासी हैराण झाले। वाहन चालवताना, खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात, म्हणून या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा। रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलाय। या रस्त्याचे काम गेल्या वर्षी डांबर टाकण्यात आलं होतं। हा रस्ता सुद्धा काकरपाटीपर्यंत जातो। या फाट्याहून तर काकरपाटीपर्यंत याचे मागच्या वर्षीच काम झालेले आहे, परंतु तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पाहू शकता मागच्याच वर्षी डांबर टाकलेले आणि खड्डे पडलेले। डांबर असे पट्टे हे करून टाकले यांनी, पट्टे पाहू शकता आणि हे खडे सुद्धा दिसत आहे। हा जो डांबर टाकलाय, हे पट्टे हे गॅप सोडून डांबर टाकलाय, ते ज्या ठिकाणी डांबर पडले त्या ठिकाणी हे पट्टे पडलेले, परंतु थुंक लावून शिकवण्यासारखं काम झाले असल्यामुळे हे सगळी खडी निघून आलेली आहे। हे कार्पेटचं हे सगळे मटेरियल साईडला बाजूला निघून आले। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की असले कामं चालणार नाही। आम्ही जेव्हा कोणतेही वाहन घेतो, आम्ही वाहन घेण्यापूर्वीच आम्हाला रोड टॅक्स द्यावा लागतो। पेट्रोलच्या माध्यमातून दुप्पट तिप्पट असे आमच्याकडनं टॅक्स वसूललं जात असतं। तसेच सुद्धा प्रत्येक गोष्टीमागे आम्ही टॅक्स देत असतो। तर आम्ही अशा रस्त्यांसाठी टॅक्स देत नाही शासनाला, तर आम्ही हे कदापि सहन करून घेणार नाही। मागच्याच वर्षी हे काम झाले, परंतु या रस्त्याचे काम बघून वाटणार नाही ते 1-2 आठवड्यातच निघून आलं तर संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि प्रशासनाने लवकरात लवकर हे काम पुन्हा पूर्वस्थ करावं, नाहीतर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असे आंदोलन छेडणार आहोत। हे प्रशासनाला इशारा देतो। जय हिंद, जय आदिवासी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।